नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक, तोही हार्ट शेपमध्ये. चवीला म्हणाल तर खूपच भारी हा केक तयार होतो आणि आज आपण अगदी बेकरी स्टाईल हा केक तयार करणार आहोत. त्यामुळे याची चव देखील आपण बर्थडेचे केक आणतो ना, अगदी तशीच असणार आहे. तर पटकन सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचा आहे. तर याला आधी ऑइलने ग्रीस करून घेणार आहोत आपण आणि नंतर बटर पेपर लावून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा ऑइलने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे. तर केक टीन तयार आहे. आता एक मोठा बोल घ्यायचा. त्यामध्ये इथे मी अमूलचं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. 200 ग्राम इतकं हे आहे आणि त्याचबरोबर 1.5 चमचा इथे बटर घेतले आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर आज मी इथे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडरचा इथे वापर करते. तर त्याने हे छान असं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही इथे व्हिस्करने देखील मिक्स करू शकता. आता साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं फेटून घेतलेलं आहे मिश्रण. आता यामध्ये जाईल मैदा. तर इथे 1 कप इतका मी मैदा घेतलाय, तो चाळूनच घेतलेला आहे. त्याचबरोबर पाऊण चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलाय, तो देखील चाळूनच घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊयात स्पूननेच इथे आणि आता यामध्ये जाणार आहे 1 कप एरिएटेड वॉटर म्हणजेच सोडा इथे मी यूज करते. तर इथे हा बिसलेरीचा सोडा, प्लेन सोडा जो असतो ना, तो मी इथे यूज केलेला आहे. आता जर का तुम्हाला सोडा आणि कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल, तर त्याऐवजी तुम्ही अर्धा कप साखर आणि अर्धा कप दही इथे वापरू शकता. पण आज आपण अगदी बेकरी स्टाईल केक तयार करतोय, त्यामुळे मी इथे हे इन्ग्रीडियंट्स वापरलेले आहेत. आता हे देखील छान 2 ते 3 मिनिटांसाठी हाय स्पीडवर मी बीट करून घेणार आहे. व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत आपले सगळे घटक. तर इथे 3 मिनिटांसाठी मी हाय स्पीडवर छान असं बीट करून घेतलेलं आहे आणि मग आपलं हे तयार मिश्रण लगेचच आपण आपल्या केक टीनमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण केक टीन आधी तयार करणं खूप गरजेचं आहे. तर इथे आता मी छान असं फेटून घेतलंय. आता लगेचच हे मिश्रण आपलं जाईल केक टीनमध्ये आणि आज मी हा केक ना मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडला हा बेक करून घेणार आहे. तर मी 10 मिनिटांसाठी ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला मायक्रोवेव्ह आणि आता आपण 180 डिग्री सेल्सिअसला 35 मिनिटांसाठी हा केक मी बेक करून घेणार आहे. तर 35 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मस्त असा केक आपला तयार झालाय. टूथपिक देखील अगदी क्लिअर निघाले. आता आपण हा थंड करून घेऊया आणि केक थंड होतोय तोवर आपण क्रीम फेटून घेऊया. तर इथे मी ट्रोपोलाइटची व्हिप क्रीम घेतलेली आहे. आता 1.5 कप इतकी मी क्रीम इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलं. एक पातेलं घेतलंय. मी क्रीमसाठी ना शक्यतो स्टीलचं पातेलं यूज करते. प्लास्टिक बोल किंवा काचेचा बोल इथे मी यूज करत नाही. कारण जर का ते तडकलं तर आपल्या क्रीममध्ये ते येऊ शकतं. त्यामुळे शक्यतो स्टीलचा कधीही वापर करायचा. तर इथे आता ही क्रीम देखील आपल्याला सुरुवातीला मीडियम स्पीडवर 2 मिनिटं फेटून घ्यायची आहे आणि नंतर 3 मिनिटं हाय स्पीडवर म्हणजे टोटल 5 मिनिटं अगदी स्टिफ पीक येईपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता स्टिफ पीक इथे आलेला आहे आणि मस्त अशी क्रीम आपली फेटून झालेली आहे. तर आता क्रीम देखील तयार आहे आणि आपला केक देखील इथे थंड झालेला आहे. तर केक आता डिमोल्ड करून घ्यायचा आहे. कडा अशा हलक्याशा सोडवून घेते आणि लगेचच एका डिशवर हा केक आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली मी हातावर हा डिमोल्ड केलेला आहे. बटर पेपर काढून घेऊया आणि मस्त मॉइस्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे. हा स्पॉन्ज केक आपण इथे तयार केलाय. त्याचबरोबर आता शुगर सिरपसाठी इथे अर्धी वाटी पाणी आणि 3 चमचे साखर घेतली आहे. शुगर सिरप तयार करणार आहोत आपण आणि केक आता थोडासा आपला अनइव्हन वाटतोय. त्यामुळे वरचा हा जो भाग आहे तो मी कट करून घेते म्हणजे आपल्याला क्रीम लावणं इझी जाईल. तर इथे व्यवस्थित कट करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता काय जाळी पडली आहे केकला आपल्या. मस्त असा केक आपला बेक झालेला आहे. आता याचे मी 3 लेयर्स करणार आहे. 3 लेयरमध्ये मी कट करून घेणार आहे. तर साइडने मार्किंग करून घेतली आधी आणि नंतर याच्या 3 लेयर्स अशा मी वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्या लेयर्स तयार आहेत. आता क्रीम आपण पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहोत. तर एक ग्लास घ्यायचं, त्यामध्ये पायपिंग बॅग ठेवायची आणि मग क्रीम आपण इथे भरून घेणार आहोत. ही अगदी ईझी प्रोसिजर आहे. कारण तुम्ही अशीच क्रीम भरायला गेलात तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून नेहमी ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून क्रीम भरून घ्यायची. आता इथे मी कोणताही नोझल यूज केलेला नाहीये सध्या. कारण सुरुवातीला आपण इथे क्रम्बलिंग करून घेणार आहोत. त्यामुळे फक्त पायपिंग बॅगच मी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे ही पायपिंग बॅग मी तयार केले. आता एक
लेयर इथे मी घेतलेली आहे केकची. त्यावर शुगर सिरपने आपण कोट करून घेणार आहोत. भरपूर प्रमाणात शुगर सिरप घालायचं आहे आणि आता आपण क्रीमने याला छान असं कोट करून घेणार आहोत. तर इथे क्रीम मी स्प्रेड करून घेते आणि अगदी इव्हनली क्रीम इथे स्प्रेड करून घ्यायची आहे. थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं आहे क्रीमचं. इव्हनली इथे स्प्रेड करून घेणार आहोत आपण. तर आता फर्स्ट लेयरला छान क्रीम आपली स्प्रेड करून झालेली आहे. आता यावर आम्ही घालणार आहे स्ट्रॉबेरी क्रश. आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आज केक हा तयार करतोय. व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक आहे. त्याच्यामुळे मी असं स्प्रिंकल केलेलं आहे इथे स्ट्रॉबेरी क्रश आणि नंतर दुसरी लेयर लावून घेतली आहे त्यावर. दुसरी लेयर देखील त्याच पद्धतीने पहिली शुगर सिरपने आपण कोट करून घेणार आहोत आणि नंतर यावर क्रीम घालून घेऊन ती इव्हनली स्प्रेड करून घ्यायची आहे. अगदी सेम प्रोसिजर आपण इथे रिपीट करणार आहोत. पुन्हा यावरती मी आपला जो स्ट्रॉबेरी क्रश आहे तो घालून घेणार आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी इथे आपण आता थर्ड लेयर लावून घेणार आहोत. तर सेकंड लेयरला पण मी इथे स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे आणि जी वरची सगळ्यात लेयर होती ना ती इथे मी आता लावून घेतलेली आहे. पण ती उलटी लावून घेतले आणि साईडचा जो गॅप आहे ना तो आपल्याला भरून इव्हन करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी साईडचा गॅप इथे भरून घेतलेला आहे आणि सगळीकडनं इव्हनली क्रीम लावून घेतलेली आहे. म्हणजे कुठेही तो गॅप आपल्याला दिसणार नाही. आता इथे वरनं देखील आपण क्रीम लावून घेणार आहोत आणि याला क्रम्बलिंग असं म्हणतात. तर दोन्ही बाजूंनी मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. साइडने पण आणि वरच्या बाजूंनी दोन्ही बाजूंनी क्रीम व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आणि इथे हे आपलं क्रम्बलिंग झालेलं आहे केकचं. आता हा केक ना मी 15 ते 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे ती क्रीम जी आहे ना ती छान सेट होते आणि आपण फिनिशिंग करताना मस्त असा केक आपला तयार होतो. तर आता 15 मिनिटांनी मी केक काढून घेतलाय. आता पुन्हा यावर आपण क्रीम लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता फायनल फिनिशिंग आपण करतोय. तर सगळीकडे मी क्रीम लावून घेतले आणि स्पॅच्युलाच्या मदतीने आणि स्क्रॅपरच्या मदतीने मस्त असा हा केक हार्ट शेपमध्ये तयार करून घेतलाय. आता डेकोरेशनसाठी ना दुसऱ्या बोलमध्ये मी थोडीशी क्रीम काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालून घेतलाय म्हणजे थोडा हलकासा ना पिंकिश कलर आपला तयार होईल. इथे मी कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करत नाहीये आणि एक छोटं स्टार नोझल जे असतं ते इथे मी यूज करणार आहे. तर हा जो पिंक कलर आपला तयार झालाय तो पुन्हा दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेते. सुरुवातीला नोझल घालायला मात्र विसरू नका आणि नंतरच वरनं क्रीम भरून घ्यायची आहे. तर इथे मी छोटा स्टार नोझल वापरलेला आहे. तर इथे आता छोटे-छोटे स्टार काढून मी बॉर्डर आधी तयार करून घेते. बॉर्डर तयार करून घेतली ना, की वरची डिझाइन करणं आपल्याला सोपं जातं. तर अशा प्रकारे इथे मी बॉर्डर तयार करून घेतली. आता वरनं देखील मी त्याच पद्धतीने छोटे-छोटे स्टार घालून मी इथे ही डिझाइन तयार करून घेणार आहे. हार्ट शेपमध्येच मी ही डिझाइन तयार करून घेते आणि मस्त असा हा केक आपला इथे तयार होतोय. तुम्ही बघू शकताय आणि काय भारी दिसतेय बघा डिझाइन. खूपच छान अट्रॅक्टिव्ह असा केक आपला हा इथे दिसतोय. मध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीने एक छोटा हार्ट काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे स्ट्रॉबेरी क्रश घातलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी इथे कोणताही आर्टिफिशियल कलर यूज करणार नाहीये, केलेलाही नाहीये आणि इथे फायनल टच देऊन आता आपला हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक रेडी आहे. खूपच भारी हा केक तयार झालेला आहे. जितका तो छान दिसतोय ना, तितका चवीला देखील अप्रतिम झालेला आहे. मार्केटसारखा नाही, तर मार्केटपेक्षाही भारी हा केक आपला तयार झालाय. तर या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही देखील हा केक करा आणि आपल्या प्रियजनांना खुश करा. तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, की आपला हा केक किती भारी झालाय. कुणीही म्हणणार नाही, की हा केक आपण घरी केलेला आहे आणि खूपच छान असा केक तयार झालाय. तर एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान-छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.